ओके, आजचा टॉपिक आहे एंट्रोपी. सो एंट्रोपी म्हणजे काय की एंट्रोपी मेजर्स द रँडमनेस ऑर अ इम्प्युरिटी ऑफ अन ॲट्रिब्यूट ऑर अ डेटा पॉईंट इन अ डिसिजन ट्री. हे सिम्पली त्याची एक डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर तुम्ही असं लिहू शकता. आणि एक तिचं न्यूमरिकल आहे. काय आहे? कॅल्क्युलेट द एंट्रोपी ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामध्ये आपल्याला एंटिटीज दिल्या आहेत, जेंडर आणि त्याचा काउंट. तर जेंडरमध्ये हे गिवन आहेत सर्व व्हॅल्यू. तर मेलचे काउंट आहे 9 आणि फिमेलचं काउंट आहे 5. ओके, आणि यात जर 9 + 5 केलं तर 14 हे काय पूर्ण टोटल जेंडरचा काउंट आहे. ओके, सो 14 काय आहे तुमचा पूर्ण जेंडरचा काउंट आहे. सो आता जर आपल्याला एंट्रोपी काढायचं असेल तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे एंट्रोपीचा. एंट्रोपीचा आपण डिनोट करू शकतो h(x) = मायनस समेशन ऑफ i = 1 to n p of x. p of x म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ x लॉग टू द बेस 2 प्रोबॅबिलिटी ऑफ x. ठीक आहे, आता प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटी कशी काढणार? तर या दोन जे पण एंटिटीज दिलेले आहेत त्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढावी लागेल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ मेल किती आहे? 9/14. कसं काय आलं आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ मेल म्हणजे किती काउंट आहेत? 9 मेलचा आउट ऑफ 14. 14 काय आहे? एक प्रकारे पूर्ण टोटल जेंडरमधून किती मेल्स आहेत. ठीक आहे, सो 9/14 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ मेल. देन प्रोबॅबिलिटी ऑफ फिमेल किती आहे? 5/14. कसं काय? सो 14मध्ये 5 फिमेल्स आहेत, राईट. सो 5/14 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फिमेल. आता आपल्याकडे प्रोबॅबिलिटी आहे म्हणजे आपण त्या एंट्रोपीच्या फॉर्म्युलामध्ये ते प्रोबॅबिलिटी पुट करून आपण एंट्रोपी काढू शकतो. ठीक आहे, सो एंट्रोपी इज इक्वल टू हा फॉर्म्युला माहिती आहे. सो 5/14 आता इथे मी काय घेतलेलं आहे? 5/14 कशाची आहे? हे प्रोबॅबिलिटी फिमेलची. ठीक आहे, फिमेल प्लस मेल या दोघांची प्रोबॅबिलिटी जर घेऊन आपण जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला एंट्रोपी ऑफ जेंडर मिळेल. ठीक आहे, सो 5/14 लॉग टू द बेस 2 5/14 प्लस 9/14 काय? इट्स अ प्रोबॅबिलिटी ऑफ मेल. 9/14 लॉग टू द बेस 2 9/14. देन याला कॅल्क्युलेशन करणार. कॅल्सीमध्ये व्हॅल्यू टाकली की यू विल गेट द -0.53 आणि याची व्हॅल्यू काय आहे? -0.40. यांची ॲडिशन येऊन -0.93. मायनस साइन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, मायनस मायनस गेट प्लस. सो 0.93 एंट्रोपी ऑफ जेंडर इज 0.93. सो अशा प्रकारे आपण एंट्रोपी इथे कॅल्क्युलेट करणार. सो एंट्रोपी काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला मस्ट लर्न पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.